पोटाची खळगी भरण्यासाठी, कुपोषणावरती मात करण्यासाठी गडचिरोलीच्या दुर्गम भागामधल्या आदिवासींना कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात याचा ग्राउंड रिपोर्ट आता आम्ही तुम्हाला दाखवतोय। गडचिरोलीच्या कुमणार आणि आसपासच्या गावामधील आदिवासी कुटुंबांना रेशनवरच्या धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटरची पायपीट करावी लागते। याचं कारण आजही या भागामध्ये न पोहोचलेल्या मूलभूत सोयी सुविधा। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा रिपोर्ट। गडचिरोलीच्या घनदाट जंगलात दगडधोंड्यांनी व्यापलेल्या उंच सखल वाटेवरून टेकड्या आणि डोंगर चढत गावाच्या दिशेनं पायी वाटचाल करणारे हे आहेत कुमणार गावातले तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य गावकरी। पण या गावकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या 10-12 किलोच्या धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटरची पायपीट करावी लागते। होय, तब्बल 80 किलोमीटरची पायपीट। आपके गांव से करीब कितना किलोमीटर पड़ता है लाहेरी, और ऐसा ही पूरा रास्ता है? हो, ऐसे ही पूरा रास्ता है 18 किलोमीटर। 18 किलोमीटर पूरा ऐसे ही रास्ते से चल के आते हो, ऐसे ही रास्ते में चलते हैं। तो आज ये जो आप रेशन लेके जा रहे हैं तो 35 किलो नहीं है, पूरा राशन नहीं लिया? हो, वो 15-20 किलो लेके जा रहा है। तो पूरा क्यों नहीं लेके जाते? हो नहीं सकते सर। ले जा नहीं सकते एक बार में, इसलिए हो, 2 बार 3 बार आया मैं इधर से। दरम्यान कुमणार गावातील नागरिकांची ही पायपीट थकवणारी आणि घाम गाळणारीच नाही तर भीतीदायकही आहे। कारण या परिसरात अस्वल, बिबट्या, साप, विंचू अशा प्राण्यांचा वावर असल्यानं हे आदिवासी अन्नधान्यासाठी जीवही धोक्यात घालतायत। आसवल भालू दिखता है? हो, दिखता है। कभी कुछ हुआ नहीं? कभी नहीं, कुछ नहीं हुआ था। सांप बिच्छू जो रहते हैं, अभी इतने आप लोग इसमें से ऐसे जंगल से जाते हैं, उनका कोई समस्या नहीं होती? होते, लेकिन कैसे करने आने पड़ते हैं, क्या करेंगे। अब बहुत तकलीफ होते आने का जाने का। धक्कादायक बाब म्हणजे कुमणार गावापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता सरकारनं नाही तर आम्हीच बनवल्याचा दावा गावकऱ्यांचा आहे। मैंने ये भी सुना है कि कुमनार गांव से थोड़ा कुछ 4-5 किलोमीटर तक रास्ता बिल्कुल भी नहीं था, आप लोगों ने वो रास्ता बनाया? खुद बनाया था। आप खुद बनाया? वो इधर पहले से पेपर मिला ही था, वो बम्बू गाड़ी से उधर से हमारे घर तरफ से थोड़ा कितना 5-6 किलोमीटर मैं बना रहा। आप लोगों ने रास्ता बनाया, गांव के लोगों ने? गाँव लोग बना, सरकार ने नहीं बना के दिया? सरकार नहीं बनाए। काही किलो रेशनवरील धान्यासाठी गरीब आदिवासींची ही अडचण फक्त कुमणार किंवा लाहेरी गावांपुरता मर्यादित नाही तर छत्तीसगडच्या सीमेवरील बिनागुंडा गावातील रेशन दुकानाशी जोडलेल्या काही गावांमध्येही ही अडचण आहे। काही गाव अशी आहेत की त्यात जाण्यासाठी रस्ता नाही। ते लोक जसं कुमनार गाव, त्या गावचे लोक माझ्याकडे 8 कार्ड आहे, त्या गावचे लोक माझ्याकडे पायी येतात आणि एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन परत वापस जातात दुसऱ्या दिवशी। त्या दिवशी जाताना ते पूर्ण राशन एकदा येऊ शकत नाही। सर, तिकडे लाईट नाही आणि नेटवर्क नाही, रोडही बरोबर नाही। आता 2-1 महिने होते रोड बनवून, म्हणून तिकडेच राशन वाटप करतात। म्हणजे आता 2 महिन्यापासून रोड बनला तर तुम्ही तिथे जाऊन रेशन वाटप करता, मग त्याच्या पूर्वी कुठे करत होते? इथंच सर, तर रोड नव्हतं म्हणून इथंच उतरवत होते। म्हणजे तुमचं दुकान बिनागुंडाला आहे, मात्र रोड तिथपर्यंत नव्हता म्हणून तुम्ही लाहेरीमध्ये वितरण करत होते। मग तुमच्याकडचे जे राशन घेणारे जे गाव आहे, त्या भागातले जे गाव आहे ते कुठे इथे येत होते? हो सर, इथं 18 किलोमीटर पैदल आणि मुक्कामही करायला लागत होते सर। नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीनं या सगळ्या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। लोकांच्या खूप साऱ्या गरजा आहे, त्या गरजा पूर्ण करणे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे। कारण लोकांकडे रोड नाही आहे, रोड नसल्यामुळे ते जाऊ शकत नाही, आरोग्याची सेंटर्स नाही आहे। आता आपण बघितलं की जे राशन आहे त्यांना जे लागतं, राशन जे लागतं ते राशनसाठी त्यांना 18 किलोमीटरची पायपीट करावं लागतं। एका बाजूने 18 किलोमीटर, आणि तेही जंगलातून जाणे येणे पूर्ण दिवस त्यांचा जातो। म्हणजे असं सगळं जीवन ते जगत असतात। म्हणजे शहरामध्ये आपण बघतो की राशनचं कार्ड हाकेच्या अंतरावर असतं आणि तिथे त्या सगळ्या गोष्टी असतात, पण इथे जी गरज आहे त्या गरजेच्या ठिकाणी अशी सरकार सुविधा पण करत नाही। 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशातून सशस्त्र माओवाद संपुष्टात येत असल्याचा दावा केला जातोय।
असं असताना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या मागास तालुक्यांमधल्या गावांमध्ये रेशन धान्यासाठी जर गरीब आदिवासींना अशी पायपीट करावी लागत असेल आणि तीही जीव धोक्यात घालून, तर ही बाब धक्कादायक आहे. 18 किलोमीटर एका बाजूने येणं, मग परत जाणं, मग उरलेला रेशन घेण्यासाठी पुन्हा 18-20 किलोमीटर येणं आणि पुन्हा जाणं, अशा पद्धतीची ही वास्तविकता आहे. कदाचित मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरमध्ये बसून आम्हाला या वास्तविकतेचा भान होणार नाही, याचा आकलन होणार नाही. मात्र ही आपल्या राज्यात काही भागांसाठीची वास्तविकता आहे, याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.